नमस्कार मंडळी, तर मी आज देत आहे वरणाला फोडणी। त्यासाठी मी माझ्या गॅलरीतील ताजा कढीपत्ता घेतला। तुम्ही बघू शकता कढीपत्ता किती छान आला आहे। तर कुकरला मी डाळ आणि भात शिजवून घेतले आहे आधीच। तर ह्या दोन डाळी मिक्स आहेत, तुरीची आणि मुगाची। घट्ट झाल्यामुळे थोडेसे पाणी ओतले मी आणि परत हलवून घेतले। फोडणी छान बसते तसे। एका पातेल्यात तेल गरम केले, लसूण, जिरा, मोहरी टाकले। नंतर टाकला आपला ताजा कढीपत्ता, मिरची पण टाकली आणि हळद। अशी सिंपल फोडणी दिली ना छान होते वरण। आणि नंतर आपली शिजवून घेतलेली डाळ, थोडेसे पाणी ओतले आणि हलवले। जास्त घट्ट नाही बनवायचे मला, थोडं पातळच बनवायचे आहे। उकळी आल्यानंतर टाकली कट केलेली कोथिंबीर। तर हे मंद आचेवर जास्त वेळ शिजवून घ्यायचे। मीठ पण टाकायचे। मीठ टाकताना झाले नाही माझ्याकडनं शूट करणं। बघू शकता वरण आटून आले आहे सर्व। वरण भात घ्यायचे आणि वरून थोडेसे साजूक तूप टाकायचे। खूप पौष्टिक आहे हे शरीराला आणि एन्जॉय करायचे।